यांच्या माध्यमातून आणि धावांची गती जर आपण पाहिली तर स्कोर इज लेवल. एका धावेची आवश्यकता असेल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 28 धावा 28 रन. आमदार चषक 2021 मध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू शॉर्ट सिली मिडॉनला टपल होत असताना गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर 28 धावा 28 रन. क्षेत्ररक्षण मात्र यावेळेला टेस्ट क्रिकेट ज्या पद्धतीने आपण पाहतो त्या पद्धतीने मात्र घेतलं जातं. यावेळेला पाहिलं मोठा फटका या ठिकाणी पाहतोय, शफल झालाय. चेंडूला मात्र यावेळेला पुलच्या फटक्यात कन्वर्ट केलं. म्हणूनच मी म्हणतो की छोटा पॅक बडा धमाका. विवेक कोहली मॅग्निफिसंट इनिंग यावेळेला पाहायला मिळाली. गुड शॉट आणि शिक्कामोर्तब केला जातो विजयाचा. गुड बॅटिंग. थँक्यू व्हेरी मच शेफ खान अँड जितू. कॉंग्रॅच्युलेशन. हँडशेक करण्यासाठी विसरू नका. दोन्ही संघाला विनंती करेन की आपण हँडशेक करायचा आहे. आसिफ अंसारी हैंडशेक करके आप इस टूर्नामेंट से अलविदा कर सकते हैं. फराद मुबारक. अमीन बॉयज वसे फाटा आपण जालिंदर भोईर यांच्याशी लगेच संपर्क साधा. खूप छान पद्धतीने आपण पाहू शकाल अर्धचंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त या ठिकाणी आपण पाहू शकतायत. चंद्रकोर आपण पाहतोय. दिलीप भुईर काय सुपर या ठिकाणी समोरच आपण पाहू शकता आणि ऑन स्क्रीनवर अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. खूप छान पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतंय. हँडशेक या ठिकाणी केलं जातं मैदानाच्या आतमध्ये. मुराद खान इंजुरीने त्रस्त आहेत. स्मिथ हस्य त्या ठिकाणी देत असताना सलमान खान आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची सुद्धा मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. बरकत अली या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत. अमन बॉईज वसेफाटा कृपया करून आपण जालिंदर भोईर यांच्याशी संपर्क साधा. मुराद खान आपल्याला पाहायला मिळत आहेत इंजुरीने त्रस्त होत असताना. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. विजय कांबळे आम्हाला दर्शवतील मॅन ऑफ द मॅच कोणता खेळाडू मात्र पुढे येताना पाहायला मिळेल. मिस्टर नौशाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू व्हेरी मच. नो डाऊट अबाउट इट. शैलेंद्र घोडेकर ज्याने मात्र गोलंदाजी करताना आपण पाहिलं तर सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण. 3 धावा देऊन 1 गडी बाद 1 षटक आणि तदनंतर जर आपण पाहिलं 4 चेंडू आणि 7 धावा. सुपर बॅटिंग अँड बॉलिंग विथ द बॉल विथ द बॅट अशा प्रकारचं मात्र यावेळेला अष्टपैलू कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाला. आता होणारा सामना गावदेवी कोलशेत वर्सेस आपण पाहतोय आई पद्मावती प्रसन्न उमळेमान या 2 संघांमध्ये एक कडवी झुंज कडवी लढत पाहायला मिळते. शैलेंद्र आपण यायचंय आपल्याला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी स्वीकारण्यासाठी. आपण आमच्या केदारनाथ पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करावं मॅन ऑफ द मॅच. नितीन पाटील या ठिकाणी सन्मान जे आपल्याला पाहायला मिळतात. केदारनाथ पाटील साहेब या ठिकाणी आपण पाहू शकाल. केदारनाथ पाटील साहेब जे आपण पाहतोय त्रिमूर्ती आहेत. त्यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतात. दीपेजी पाटील, कुणालजी पाटील, अमितजी पाटील जे तिन्ही मात्र बंधू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. तेच पिताश्री या ठिकाणी पाहायला मिळतात. शैलेंद्र जास्त वेळ घेणार नाहीये. मॅच स्टार्ट होतोय. कसं वाटतं एकंदरीत नाईटची स्पर्धा तुम्हाला? नेहमीच जुचंद्रचं जे गाव आहे आणि खेळपट्ट्या आहेत त्या तुम्हाला भावलेल्या आहेत कारण तुमचा एफर्ट सुद्धा राहिलेला आहे. 99% तुम्ही मेहनत घेता अक्षरशः आणि 1% देवावर लक फॅक्टर ज्याला म्हटलं जातं. कसं वाटतं एकंदरीत फील कसं होतंय? जुचंद्रला खेळताना नेहमी चांगलंच वाटतं. भले ते आपलं स्टेशन जवळचं ग्राउंड असू दे की आपलं दत्ताळीचं ग्राउंड असू दे, नेहमीच आम्ही एन्जॉय करतो खेळताना. आणि नाईटचं बोलायचं झालं तर खूप खेळतोय नाईट टुर्नामेंट. तर एवढा म्हणजे पटकन ॲडजस्ट नव्हतो होत, पण ठीक आहे ॲडजस्ट करूया आता. नक्कीच तुमच्या संघामध्ये नवीन चेहरे आलेले आहेत. खास करून निमिष साधनेचं मी कौतुक करेन. त्याला त्या घडवण्यामागे त्यांचं मोरेश्वर अंकलचं सुद्धा हात आहे आणि खास करून तुझं सुद्धा हात आहे. तर निमिषचं कसं कौतुक करशील ॲज अ बॉलर म्हणून?
ॲज अ बॉलर कौतुक करायचं झालं म्हणजे त्याची ती मेहनत आहे. आम्ही फक्त त्याला काय एक सल्ले देऊ शकतो की तू अशी बॉलिंग कर किंवा काय. फक्त त्याची जी मेहनत आहे, रोज उठून सकाळी उठून फिटनेस करणं, रोज नेट्समध्ये 1-1.5 तास बॉलिंग करणं, परत संध्याकाळी प्रॅक्टिसला येणं, ती फक्त त्याची मेहनत ग्राउंडवर दिसते, बाकी काही नाही. नक्कीच अमितदादा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीमने ही स्पर्धा भरवलेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता काही स्पर्धा रद्द झाल्यात, परंतु इथे कोरोनाचं शासनाचे नियम पाळून ज्या मात्र या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात, या अमितदादा पाटील आणि त्यांचं ऋणी कसं राहतील आपण? ऋणी तर नक्कीच राहू, कारण नाईटची टुर्नामेंट मला वाटतं आता ही पहिलीच खेळतो. वसईमध्ये नाईट टुर्नामेंट अजून खेळलेलं नाहीत कोणच, आणि त्यांनी नाईट गेल्या वर्षी होती बहुतेक ही टुर्नामेंट, आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ती पुढे ढकलण्यात आली, आणि तीच टुर्नामेंट परत खेळायला मिळते याचा आनंद आहेच. पण त्यांचं सगळ्यांचं कौतुक आहे की ज्याप्रमाणे त्यांनी ऑर्गनाईज केलं आणि याचं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून थोडंसं ट्राय करतात टुर्नामेंट करायची, त्यांचं कौतुक नेहमीच असणार. नक्कीच थँक्यू व्हेरी मच शैलेंद्र गोडेकर यांना आपण पाहिलं आणि खूप छान पद्धतीने त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा या ठिकाणी व्यक्त केल्या. ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅचसाठी आपल्याला ऑल द बेस्ट असेल. तर या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. अमीन बॉईज वसेपाडा संघाचा कर्णधार या प्लीज. आसिफ अन्सारी या स्टार्ट ऑफ द मॅच. दोन संघांमध्ये आपण पाहू शकतात, एक ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करताना संघ पाहायला मिळतोय पद्मावती प्रसन्न उमळमान. एका साईडला आपण पाहू शकाल जो वसई तालुका आणि पालघर जिल्ह्यातून, आणि एका साईडला ठाणे जिल्ह्यातून गावदेवी कुलशेत संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 8:45 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 8:44 झालेले आहेत. 45 मिनिटात मात्र हा चेंडू फेकला जाईल का? पहिले षटक हाताळण्यासाठी जर आपण पाहिलं तर अनिकेत, जयेश आणि दीपक ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पद्मावती प्रसन्न उमळेमान संघाचा गोलंदाज अनिकेत गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम सुंदर चेंडू पाहायला मिळाला अनिकेतचा. हा चेंडू यावेळेला आपण पाहतोय पण फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. जयेश बॅक टू द पॅव्हिलियन. एक बिग विकेट. दॅट्स अ टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच म्हणता येईल का पाहायचं आहे. येणाऱ्या वेळेमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एक बिग विकेट. मोठा धक्का. फलंदाज बाद. जयेश या ठिकाणी आपण पाहतोय बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जयेशला असं वाटलं की कदाचित अंपायर डिसिजन मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल की डाऊटफुल होता, परंतु या ठिकाणी थोडीशी इंच मात्र या ठिकाणी आम्ही रिप्लेमध्ये पाहू शकलात की बॅट स्लाइड केली नाही, आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहतो. या ठिकाणी फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल, कारण विदिन सेकंदामध्ये जे पंचांचं काम असतं ते मात्र पंच या ठिकाणी निभावताना पाहायला मिळत आहेत. जयेश या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. विशाल भोईरने आम्हाला या ठिकाणी दर्शवत आहेत की एक चेंडूचा खेळ 0 रन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आमदार चषक 2021चा हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहू शकाल. दीपक पाटील एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोळशे संघाकडून मास्टर्स खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला आपण पाहू शकाल प्रफुल्ल सारखा खेळाडू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दीपक यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॅटची एज मात्र प्रफुल्ल डेंजर झोनकडे होते. विरल नायर त्या ठिकाणी मात्र नॉट आउट करत देताना आपल्याला पाहायला मिळतं. तेवढंच उत्तम दर्जाचं यावेळेला यष्टीरक्षण पाहायला मिळतं मिस्टर राहुल अदवडे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती फलकावर 1 या धावसंख्येवर. दीपकचा कालचा मी क्लास पाहिला होता 40+ माध्यमातून. खूप सुंदर पद्धतीने आपण पाहिलं असेल ज्या पद्धतीने खार्डीच्या मैदानात एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून हाताळलं गेलं. फटका एक मला अजूनपर्यंत खार्डीच्या मैदानात तो आठवतो. कालचा फटका एक लेग साईडच्या दिशेने जबरदस्त ग्लेन मॅक्सवेलची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळाला होता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 1 धाव 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑल इज वेल.
यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला चेंडू मात्र यावेळेला निघून येतोय. सरळ बॅटने खेळण्याचा अनुभव काय असतो, आनंद काय असतो हे मात्र यावेळेला दर्शवलं गेलं आणि चेंडू सीमारेषा पार. विवेक कोळीच्या स्वागतासाठी 4 धावा. गुड शॉट. एक्झॅक्टली. मात्र यावेळेला आपण पाहिलं तर सरळ बॅटने खेळण्याचा जो अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय, सुंदररित्या प्रफुल्लच्या बॅटमधून चौकार येतोय आणि गावदेवी कोळशी संघ जाऊन पोहोचतोय 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावांवर. यावेळेला पाहिलं शफल झाला, हुकचा पुलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र या ठिकाणी कोणी क्षेत्ररक्षक नाहीये, सेफ झोन मध्ये. गुड फिल्डिंग. तत्पूर्वी प्रफुल्लच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत आणि गावदेवी कोळशी संघ जाऊन पोहोचतोय हळुवारपणे 7 या धावसंख्येवर. टाळ्यांचा गजर येतोय कारण धावा येणं खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळते, कारण फलंदाज जयेश स्वरूपात एक मोठा फटका यावेळेला पाहायला मिळाला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर मोठा धक्का बसल्यानंतर मात्र या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, ही जबाबदारी काय असते, हे प्रफुल्लच्या खांद्यावर या ठिकाणी पाहायला मिळाली. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी, आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि व्यक्ती हा कधीच थकत नाही आयुष्यभर, हे आपण सर्वजण जाणतायत आणि ती जबाबदारी प्रफुल्लच्या खांद्यावर पाहायला मिळते. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय पुन्हा एकदा मात्र पुलचा फटका, पॉवरफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल शॉट. 1 बाउन्स, चौकार येईल का? अजित म्हात्रे यांचा सिग्नल येतो. यस, इट इज अ 4 रन. गुड शॉट. 4 धावा. थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर 11 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झालाय. प्रफुल्ल मॅग्निफिसंट बॅटिंग. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, मोह आवरला गेला नाही. पायाचा झेल होऊ शकेल का? मात्र यावेळेला झेल होत नाहीये. त्या ठिकाणी मात्र थोडीशी चुकी कदाचित येणाऱ्या चेंडूंमध्ये मात्र सोसावी लागणार आहे. चुकीला माफी नाहीये. अमित सारख्या खेळाडूकडून मात्र यावेळेला आपण पाहतोय चुकी या ठिकाणी होत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 13 रन्स, 1 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. पहिल्या षटकांचा खेळ समाप्ती अखेर होत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जयेश बाद झाल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी उचलली गेली. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण डीजेला. चंद्र ये गावाला, आमचे चंद्र ये गावाला, आमचे चंद्र ये गावाला. आनंदी आनंद झाला मनाला, कुणाल पाटील ये गावाला, कुणाल पाटील ये गावाला, कुणाल पाटील ये गावाला. मारीती चौकार कुणीत षटकार खेळाडू क्रिकेटर, मारीती चौकार कुणीत षटकार खेळाडू क्रिकेटर. सुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. थँक्यू. टाइमच्या बाबतीत मात्र विरल नायर या ठिकाणी आम्हाला सिग्नल करत असताना पाहायला मिळतात. 6 मिनिटे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ॲक्युरेट आपण पाहू शकाल कारण 8:45 पहिला चेंडू फेकला गेला. प्रत्येक षटकासाठी तुम्हाला 4 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे आणि त्याकरता मात्र त्या वेळेचं भान ठेवा. कारण म्हटलं जातं ना, टाइम अँड टाईट वेट फॉर नन. वेळ आणि भरती ही मात्र कोणासाठी थांबत नाही मित्रांनो, खेळाडूंनो. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 13 रन्स, 13 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज जर आपण पाहिलं तर सुनील, दीपक पाटील अँड प्रफुल्ल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. ऑफ साइडला सुरेख पद्धतीने इनफिल्डच्या वरून क्रिकेटचा क्लास दर्शवत असताना यावेळेला दीपकच्या बॅटमधून चेंडू मात्र यावेळेला शेवटच्या मोमेंटला चेंडू रोखला जाईल का पाहायचं आहे आणि पाहता पाहता 3 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतात. दीपक पाटीलच्या बॅटमधून हा क्रिकेटचा क्लास पाहायला मिळतोय. भरपूर वर्ष आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार पाहिले, हार जीत पाहिले, उन्हाळे पावसाळे पाहिले,
आणि आजपर्यंत क्रिकेटचा जिव्हाळा कसा जोपासायचा याचा परिपूर्ण दीपक पाटील याचं चोख प्रत्युत्तर देत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 16 धावा गावदेवी कोलशेत या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपण पाहू शकाल गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर सुनील. पद्मावती प्रसन्न उमेळमान वर्सेस आपण पाहतोय गावदेवी कोलशेत. या दोन संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध. पहिल्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये 20 चेंडूमध्ये 42 धावांचं योगदान देणारा प्रफुल्ल भोईर आपल्याला पाहायला मिळाला. आज प्रफुल्लचा दिवस आहे का पाहायचंय. यावेळेला हुकचा फटका पाहायला मिळतो. सुरेश रैना कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवलं गेलंय. चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. गुड शॉट. सावन महिना तुला याद करना ये, सावन महिना तुला याद करना ये, याद करना ये, रंग तुला प्यार करना ये. थँक्यू वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 2 चेंडूचा खेळ झालाय. 20 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रफुल्ल. सुपर बॅटिंग. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. हुकचा फटका यावेळेला क्षेत्ररक्षक पुढे येतोय. गुड कॅच. सुंदर पद्धतीने मात्र झेल टिपला गेला. जयेंद्रच्या माध्यमातून मॅग्निफिसंट अँड ब्रिलियंट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. प्रफुल्लच्या खेळीला पूर्णविराम. फलंदाज बाद. मोठा धक्का गावदेवी कोलशेत संघाला. थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर 20 धावा या फलकावर पाहायला मिळतात. पार्टनरशिप यावेळेला पाहायला मिळाली. 20 धावांची पाहायला मिळाली. 20 धावा 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. दीपक पाटील आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. चेंडूची चाचपणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. कालचा तो स्ट्रोक अजूनपर्यंत माझ्या लक्षात आहे. खाडीच्या मैदानात काय कमालीचा फटका पाहायला मिळाला. ग्लेन मॅक्सवेल कॉपीबुक स्टाईलमध्ये सुंदर चेंडूला मात्र वळवलं गेलं. प्रसन्न आणि दीपक अशी सलामीची ती जोडी पाहायला मिळाली होती. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 20 रन्स 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दीपक पाटील, अमित एका साईडला, नवीन फलंदाज मंद मंद पावलाने खेळपट्टीकडे येत असताना फलंदाज प्रफुल्लने मात्र सुंदर फलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. करंट रन रेट आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 13.33चा. 16 धावांची एक अभेद्य कामगिरी करताना सुपर बॅटिंग विलक्षण कामगिरी केली आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतला गेला. एक चांगल्या क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहू शकाल दोन संघांमध्ये एक कडवी लढत पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दीपक पाटील यांच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत. प्रसाद मात्र चेंडूला कलेक्ट करतात. तत्पूर्वी 2 धावा इझिली डन केल्या जात आहेत. उमेळमान संघाचे गोल्डन मॅजिक फिंगर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते पंकज पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. धावांची गती यावेळेला 22 धावा 2 गडी बाद 2-2-2 अशा पद्धतीने मात्र यावेळेला 2-2 आपण पाहू शकतायत. आमच्या ऑन स्क्रीनवर कामेश पाटील या ठिकाणी दर्शवत असताना गावदेवी कोलशेत संघाची स्थिती. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिस टायमिंग होतोय. शॉर्ट स्लिप पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल होत असताना एकदा वर्जित केली जाते. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 23 धावात 2 गडी बाद 1.5 चेंडूचा खेळ झालाय आणि धावांची गती फलकावर 23 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्तम दर्जाचं आयोजन नियोजन अमितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा पाहायला मिळते. कैलासवासी केशरीनाथ पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय अभिमन्यू स्पोर्ट्स आयोजित या स्पर्धेचं आयोजन नियोजन. आजची दुसरी रात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. कालचा दिवस अक्षरशः द ग्रेट मराठा जुचंद्र संघाने या ठिकाणी गाजवला गेला. वर्चस्व गाजवलं मोहनदादा पाटील यांच्या संघाने आणि खुश असतील त्या संघावर नो डाऊट. कारण संघ मात्र जर आपण पाहिला तर अंतिम 4चे दरवाजे ठोठावतोय. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केला जातोय. एक धाव काही रोखूच शकणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं.
एका धावेनिशी सॅटिस्फाईड व्हावं लागेल आणि 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. मात्र पंच काय दर्शवत आहेत, 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाण्याची व्यवस्था विरल नायर त्या ठिकाणी दर्शवत असताना सिग्नल करतायत आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 12च्या सरासरीने 24 धावा. जर आतापर्यंत विकेटचा जर विचार केला तर 2 गडी बाद झालेत आणि 24 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 12च्या सरासरीने पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाते ते आपण पाहू शकाल. 24 धावा सत्यवानच्या माध्यमातून. तत्पूर्वी एक छोटीशी धून ऐकूया आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रॅटेजिक टाइम आउट या ठिकाणी झालेला आहे. चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. वाजताई नाव गाजताई, वाजताई नाव गाजताई, नाव गाजताई आम्ही दादाचा या जुचंद्र गावाचा, या 19 नंबर वाल्याचा, या भीमनू संघाचा. गाजताई आम्ही दादाचा या जुचंद्र गावाचा, या 19 नंबर वाल्याचा, या भीमनू संघाचा. आमदार चषकाचं आयोजन जितेंद्र ठाकूरच्या नावानं. बेटा दादा आहे जोडीला, घोर काना साहेब जोडीला. थँक्यू. वेलकम बॅक. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 24 धावा. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या 2 संघांमध्ये वाघबीळ संघ 2 हात करणार आहे. स्वरा 11 राजावळी या संघाला. कुणाल स्पोर्ट्स वाघबीळ वर्सेस स्वरा 11 राजावळी हा पहिला कॉल असेल. कृपया करून आपण आयोजकांशी संपर्क साधा. ऑफ साईडला ड्राईव्ह केला जातोय. तत्पूर्वी मात्र यावेळेला थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या दुहेरीने संघ जाऊन पोहोचतोय. 26 लॉस ऑफ 2 विकेट. 26 धावात 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कोलशेत गावदेवी कोलशेत हा संघ मात्र 2 हात करताना पाहायला मिळतोय. अतिशय ग्लॅमर या खेळाला आपल्याला पाहायला मिळतो. 120 ग्रॅमच्या या टेनिक्स चेंडूने तुम्हा सर्वांना वेळ लावून सोडलाय. म्हणून म्हटलं आता 7 सूर संगीतामधून जसं मिटणार नाही तसं टेनिस क्रिकेट हा आयुष्यामधून कधीच मिटणार नाही. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच ज्याला म्हटलं जातं स्लिप पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल या ठिकाणी केलं गेलं आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 27 धावात 2 गडी बाद. 27 चा आकडा जेव्हा जेव्हा येतो तेव्हा मात्र आपण पाहतो 27 नोव्हेंबर 2015 मध्ये पहिला पिंक चेंडू गुलाबी चेंडू फेकला गेला होता. ऑकलंडच्या मैदानात 2 संघ मात्र खेळले गेले होते. त्या ऑकलंडच्या मैदानात ऑस्ट्रेलिया संघ आणि न्यूझीलंड संघ, एका साईडला स्टीव्ह स्मिथ तर एका साईडला ब्रँडन मॅक्युलम हे 2 करण्यात होते. अल्केश हाताने पुन्हा एकदा मात्र सुंदररित्या चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम करतात. दोन्ही फलंदाज जाणतायत की थोडासा गोलंदाज घातक आहे तो अनिकेत आणि त्याच कारणास्तव मात्र या ठिकाणी सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत. म्हणून म्हटलं जातं ना, शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात रक्त कमी सांडावं लागतं. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही शांततेच्या काळात जास्तीत जास्त मैदानाच्या आतमध्ये राहतील तर येणाऱ्या वेळेमध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतील. तुमच्या बॅटमधून धावा खोऱ्याने वाहतील. यावेळेला सरळ बॅट नाही म्हणून मी म्हटलं होतं शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात रक्त कमी सांडावं लागतं. चेंडूला मात्र यावेळेला पाठवलाय व्ही शेप मध्ये. वॉड शॉट, मॅक्झिमम 6. 6 धावा. धावसंख्या 34. 34 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुपर टायमिंग स्टँड अँड डिलिव्हर शॉट. अमितच्या बॅटमधून कणखर फटका. 6 धावा.
यावेळेला चेंज ऑफ पेस केलं गेलं. अनिकेतच्या माध्यमातून बोटांतील जादू आता मात्र दाखवली गेली. या लेंथला विसरले होते बाईच्या स्वरूपात अजित म्हात्रे या ठिकाणी दर्शवत असताना एका धावेनिश्चित धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ती जाऊन पोहोचते 35 धावा. अजून सुद्धा एक नाईटची स्पर्धा 20 ते 24 एप्रिल पाहायला मिळेल. 2 लाखाची स्पर्धा आहे. जर एक दिवसीय संघातून जर एक गाव एक संघ वसई तालुक्यातून ज्या संघांना खेळायचं असेल तर संदीप म्हात्रे यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करा. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलंय. ऑफ साईडला एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 36 धावा. गडी बाद झालेत आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. ज्या नाईटच्या स्पर्धेमध्ये विरल नायर, अजित म्हात्रे अँड आशुतोष व्यवहारे या त्रिमूर्तींची पुन्हा एकदा मात्र जे तिहेरी पाहायला मिळेल. आमच्या समवेत पुन्हा एकदा मात्र 20 ते 24 असा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम जागमाता रावळेच्या मैदानात मात्र 2 लाखाची स्पर्धा पुढे येताना पाहायला मिळेल. अंकुश स्मृती चषक सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 13 ते 17 एप्रिल असा क्रिकेटचा रणसंग्राम अजिंक्य स्पोर्ट्सच्या मैदानात ती मात्र स्पर्धा रंगताना पाहायला मिळेल. रजनी क्रिकेट स्पर्धा असेल. धावांची गती स्कोरबोर्डवर 36 धावा, 2 गडी बाद. घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. अमित पाटीलचं हे आयोजन जुचंद्र गावाची आहे ओशान. जुचंद्र गावाची आहे ओशान. जुचंद्र गावाची आहे ओशान. दीपेश पाटीलचं हे नियोजन क्रिकेटचे सामने भरविले छान. थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 36 धावा, 2 गडी बाद. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि धावसंख्या 12च्या ॲव्हरेजने आतापर्यंत गावदेवी कोळशेस संघ चांगल्या प्रकारची फटकेबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजीच्या माध्यमातून एक धाव चिकीस सिंगलच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? दीपक पाटील तिथपर्यंत पोहोचणार नाही आहेत. स्वतःला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं की अमितच्या बॅटमधून धावा येत आहेत तर यावेळेला आपण सॅक्रिफाईस व्हायला हवं. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. हॅट्स ऑफ यू दीपक पाटील. यावेळेला मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. प्रताप भोईर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. पंडारी शट पड़के बिगर वाला बिन तोड़ छकड़े वाला. पंडारी शट पड़के बिगर वाला बिन तोड़ छकड़े वाला. पंडारी शट पड़के बिगर वाला बिन तोड़ छकड़े वाला. पंडारी शट पड़के बिगर वाला बिन तोड़ छकड़े वाला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ते एकंदरीत दीपक पाटील यांचं स्वागत केलं जातं. टाळ्यांच्या गजरामध्ये एक रिस्पेक्ट कसं द्यावं हे गावदेवी कोळशेस संघाने मात्र या ठिकाणी दाखवून दिलं गेलं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या विशाल भोईर आम्हाला दर्शवत आहेत की 36 धावा, 36 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. अप्रतिम, गुड डिलिव्हरी, सुंदर, एक्सलंट, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं आणि सरळ चेंडू मात्र यावेळेला विसावला गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना राहुल आदवडे एक बेस्ट विकेट किपर इन वसई तालुका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळते ते एकंदरीत 36 धावा. चला, कुणाल स्पोर्ट्स वाघबीळ संघाचा कर्णधार आणि स्वरा 11 राजावळी संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार या. अमित मात्र यावेळेला सज्ज नव्हते, ज्यांनी आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून जर आपण पाहिलं 6 चेंडू 10 धावा. अमित गोसावी जे स्वतः ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॅट्समन म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला नवीन फलंदाज गौरव, विरल नायर काहीतरी समजवत असताना राहुल आदवडे स्टंपला एक्झॅक्टली यष्ट्यानं चिकटून आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला सॉफ्ट हँडने खेळला गेला. एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी मात्र वळाले. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल प्रसादने मात्र फेकी केली. तत्पूर्वी चित्याच्या चपळाईने 2 धावा आणि धावसंख्या जाऊन पोचते 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्रिकेटमधील एक एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास, एक एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचं प्राणवायू, एक एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचं ऑक्सिजन आणि एक एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील लाईफ लाईन, संजीवनी म्हणून ज्याला ओळखली जाते. आणि त्या एक एक रनसाठी झगडत असताना आपल्याला पाहायला मिळतात ॲज अ लिटल ॲज अ मिकल. धावसंख्या जाऊन पोचते 38.
ऑफ साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. चेंडू मात्र यावेळेला थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये निघून जाईल का पाहायचा आहे. चेंडूचा पाठलाग करतायत तत्पूर्वी चेंडू यावेळेला रोखण्यात यश मिळवलंय. 2 धावा आणि तिसऱ्या धावेसाठी पलटले. तत्पूर्वी 3 धावा खेळपट्टीवर 22 यार्डच्या मात्र या ठिकाणी निघून येतात 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या धावांसाठी झगडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि तिहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर 41 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गावदेवी कोलशे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला अमित आपली जबाबदारी जाणतोय. कॅप्टनचा जो क्रिकेटचा सी आपण पाहतो कॉन्फिडन्स आणि कॅप्टन या 2 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात त्या अमित गोसावीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. तर एका साईडला आपण पाहू शकाल गौरव त्याला सुरेख साथ देताना आता स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतोय. गोलंदाज जर आपण पाहिलं तर एकंदरीत 3.4 चेंडूचा खेळ झालाय. 41 धावा फलकावर 3 गडी बाद झालेले आहेत. गावदेवी कोलशेत या संघाचे दीपक पाटील यांनी भरपूर वेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये स्थिरावले गेले आणि तदनंतर स्वतःला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडला गेला. अमितचा कॉल त्यांनी स्वीकारला. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. एखाद्या खेळाडूचा रिस्पेक्ट करणं जर आपल्या बॅटमधून धावा येत नसतील तर त्याला कॉम्प्रोमाइज करणं खूप गरजेची गोष्ट असते. धावसंख्या 41 लॉस ऑफ 3 विकेट. गौरवचा हा पटका इनसाइड एज चेंडू मात्र मागे निघून जातोय. एकदा वर्जित केली जाते. चेंडूला कलेक्ट करतायत. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर 42 या धावसंख्येवर 42 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 4थं षटक आहे. चला कुणाल स्पोर्ट्स वाघबीळ संघाचा कर्णधार जर आले असतील माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण आयोजकांशी रिपोर्टिंग करा. धावसंख्या 42 रन्स 1 टू गो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर प्रशांत. आतापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी स्वीकारले गेले. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडकडे आपण पाहतोय अमित एक सेट फलंदाज आहे. यावेळेला ऑन साईडला दमदार फटका परंतु झेल होईल का आणि सुंदररित्या मात्र यावेळेला हरेश आपण पाहतोय 40+ खेळाडू आहेत मास्टर्स आणि सुंदररित्या मात्र जजमेंटने झेल टिपला गेला. काय फिटनेस आहे अप्रतिम पाहायला मिळते. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल 4 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 42. 10.50च्या सरासरीने आतापर्यंत गावदेवी कोलशेत हा संघ पाहायला मिळतोय. 42 धावा 4 गडी बाद. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. डीजे थँक्यू डीजे. कुणाल स्पोर्ट्स वाघवळ विरुद्ध स्वरा 11 राजावळी या 2 संघादरम्यान पुढील होणारा मॅच असेल आणि आता 4 षटकं झालेत. 5वं षटक सुरू आहे. या 5वं षटक संपल्यानंतर दोन्ही संघाचे संघनायक हे टॉस बॉक्समध्ये येतील. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय कुणाल स्पोर्ट्स वाघवीळ विरुद्ध मॅच असेल स्वरा 11 राजावळी असा. दोन्ही संघाने लगेचच टॉस बॉक्समध्ये या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 42 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकाल. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रसाद गोलंदाजी मार्कवर येत आहेत. यावेळेला मात्र ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला वळवलं गेलंय. मुकेश पाटील त्या चेंडूवर येत आहेत. 40+ खेळाडू कसे असावेत याचा परिपूर्ण मात्र आपण पाहू शकाल. शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. धावांची गती फलकावर 44 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसं अमित गोसावी यांनी सांगितलं होतं की मॅक्झिमम 50 धावा जर आम्ही फलकावर लावल्या तर एक सॅटिस्फाईड स्कोर असेल आणि त्या वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतात त्या धावसंख्येकडे. आणि धावांची गती स्कोरबोर्डवर 444 अर्थातच 44 धावा 4 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक आहे ते शेवटचं आणि अंतिम स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातं. ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं. सुंदर चेंडू यावेळेला राहुल आदवडे चेंडूला स्टॉप करतायत पूर्णपणे. अप्रतिम सुप बॉलिंग बाय प्रसाद. 2 चेंडूचा खेळ झाला. एका साईडला जर आपण पाहिलं तर फलंदाज आहे कुणाल आणि गौरव असे 2 मात्र धुरंधर खेळाडू गावदेवी कोलशेत या संघाकडून. एक संघ ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करतोय तर एक संघ पालघर जिल्ह्यातून आपण पाहतो. 1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं आणि हे 2 जिल्हे वेगवेगळे झाले स्वतंत्रपणे. अप्रतिम सुरेख पद्धतीने ऑन साईडला खेळला गेला. विशेपमध्ये वेगाने मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी सरसावत आहेत. तत्पूर्वी फंबलिंग होते. 2 धावा काही रोखूच शकणार नाही आहेत.
क्रिकेटमधील हे बेसिक आहे आणि क्रिकेटमधील हे बेसिक विसरून चालणार नाहीये. प्रत्येक खेळाडूंना आपण पाहतोय 46 रन, 46 धावा, 4 गडी बाद. थोड्याच वेळात टॉस त्या ठिकाणी केला जाणार आहे. प्रताप भोईर एका साईडला, स्वरा 11 राजावळी संघाचे. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटचं एज यावेळेला फलंदाज बाद होईल. द फिंगर इज गॉन अप. अंपायर नाव मिस्टर अजित म्हात्रे. बॅक टू द पॅव्हिलियन मिस्टर कुणाल. यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतलं गेलाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 46 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तत्पूर्वी जर आपण पाहिलं, राहुल आदवडेने काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलं. यष्टीरक्षकाकडून क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत मॅग्निफिसंट फिल्डिंग बाय राहुल आदवडे. या आपण जाऊया डीजे ऑपरेटरकडे. चार चेंडूचा खेळ झालाय. 46 धावा, 5 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. गावदेवी कोलशेत या संघाची नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली, कारण अमित गोसावी यांनी सांगितलं की आमच्याकडे ट्रम्प कार्ड गोलंदाज आहेत जेणेकरून फलंदाजांवर दबाव आणू शकतील आणि त्या अनुषंगाने वाटचाल केली जाते. खोलवर चेंडू होता, ऑन साईडला खेळून काढला गेलाय. एकदा वर्जित केली जाते. मुकेश पाटील वेगाने मात्र यावेळेला जरूर पुढे सरसावतात. टेनिस क्रिकेटचा अनुभव आहे आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकाल 2 धावा काही रोखूच शकणार नाही. यात धावसंख्या 48 रन, 48 धावा. उदरनिर्वाहासाठी मात्र कुठून मात्र आपण पाहतोय जे मुंगफलीवाले आपल्याला पाहायला मिळत आहेत, खास करून मुंब्रावरून या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर 48 रन्स. अमितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलंय. खरोखरच अमितदादा पाटील यांना मानाचा मुजरा असेल. 1 to go. शेवटचा चेंडू. फुलटॉस चेंडू होता ऑन साईडला. फुलटॉस चेंडूला व्यवस्थित कन्वर्ट करू शकले नाहीत. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत दुसऱ्या धावेसाठी यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. निघून गेलेत आणि धावसंख्या एक्झॅक्टली यावेळेला ॲक्युरेट 50 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस इज गॉन ऑफिशियली. मात्र विरल नायर त्या ठिकाणी दर्शवत असताना की फलंदाज बाद आहे. केदारनाथ पाटील आमच्या या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 50 धावा झालेल्या आहेत. 51 धावांचं आव्हान या ठिकाणी समोर ठेवलं गेलंय. 5 षटकांचा खेळ झालाय. 5 षटकांमध्ये 50 धावा. या आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे प्रतिनिधी संदीपजी गावण सर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. या आपण समालोचक संदीप गावण यांना ऐकूया. धन्यवाद प्रमोदजी शेडगे. कॅमेरामॅन बघताय आपण दिलीप भोईर या ठिकाणी कॅमेरा फिरवत आहेत. आणि विशेष म्हणजे या रजनी स्पर्धेमध्ये मॅनेजमेंटचं काम बघणारे आमचे मित्र आदरणीय सन्मान्य सागर भोईर आहेत. आणि त्यानंतर या जुचंद्र गावातील प्रतिष्ठित नागरिक धीरज पाटील साहेब सुद्धा आमच्या सोबत आहेत. हा एक टॉस आहे. एका बाजूला टॉस आमदार चषक 2021 असं कोरलं गेलंय आणि दुसऱ्या बाजूला अभिमन्यू स्पोर्ट्स. या दोघांपैकी एक उल्लेख दोन्ही कर्णधार या ठिकाणी आहेत त्यांना करायचा आहे. कॉलिंग कोण करतंय आणि हा टॉस मी सध्या देतोय धीरज पाटील साहेबांच्या हातामध्ये. टॉस केला जातो अभिमन्यू स्पोर्ट्स किंवा आमदार चषक 2021 आणि कॉलिंग करतायत सोरा 11 राजावळी संघाचे संघनायक प्रताप भोईर. आणि ज्या पद्धतीने त्याने आम्हाला सांगितलं होतं की अभिमन्यू स्पोर्ट्सच या टॉसमध्ये येईल. धीरज पाटील दोन्ही संघाचे कॅप्टनशी हातमिळवणी करतायत, त्यांना शुभेच्छा देत आहेत. कॅप्टन आहेत सोरा 11 राजावळी संघाचे प्रताप भोईर आमच्या समोर जुडले गेलेत. प्रताप पहिला मॅच खेळत आहेत. रजनी स्पर्धा म्हणजे सर्वांचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याकरता, हकीकतमध्ये उतरवण्याकरता तुम्हाला मैदानाच्यात उतरावं लागतंय. टॉस तुम्ही जिंकलायत, तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करताना समोरच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत बांधण्याचा प्रयास असेल आणि सध्याच्या घडीला यंदाच्या हंगामामध्ये तशी चांगली कामगिरी करणारे गोलंदाज कोण आहेत ज्या तुमच्या नजरेमध्ये आलेत? समोरच्या संघाला आम्ही कमीत कमी धावा थांबण्याचा प्रयत्न करू. ना गोलंदाज बोलले मी आहे, प्रकाश आहे, प्रसाद आहे, वीरेंद्र आहे, दिनेश आहे. याचा जर एक टफ मॅच इथे मैदानाच्या आत पाहायला तर मिळेलच. मात्र या रजनी स्पर्धेच्या अनुषंगाने जे आखणी आखलेली आहे या रजनी स्पर्धेची, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? अमित दादाने इतकी चांगली मेहनत घेतली या स्पर्धेकरता, तर या स्पर्धेविषयी आपण काय म्हणाल? आयोजन खूपच चांगलं आहे आणि मी धन्यवाद मानेन अमित, दीपेश आणि निखिल ज्यांनी आम्हाला या स्पर्धेत खेळायची संधी दिली. तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.
जे जास्त प्रतिक्रिया मी घेत नाही. दुसऱ्या बाजूला चेतन पाटील आहेत, मनोज पाटील आहेत, जे आपण बघतायत तानाजी पाटील साहेबांचे सुपुत्र आहेत. मनोज, तुम्ही जर या क्षणाला टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? फलंदाजीच घेतली असते. अगदी तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही चाललंय. तुम्हाला सर्वप्रथम फलंदाजीच करावी लागणार आहे. सीमित 5 षटकांमध्ये किती धावसंख्येचं टार्गेट सेट कराल आणि तुमच्या संघातून कोणते फलंदाज फॉर्ममध्ये आहेत आणि या रजनी स्पर्धेचा ज्यांना जास्तीत जास्त अनुभव आहे? 60+ जाण्याचा प्रयत्न करू आणि माझ्या टीममध्ये जेवढे प्लेयर आहेत सर्व आता यंदा चांगली बॅटिंग करतात. 2017ला तुम्ही या रजनी स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद पटकावलं होतं. एकविरा नायगाव संघाला तुम्ही पराभवाचा धक्का दिला होता, ज्याच्यामध्ये बहरदार कामगिरी करणारे फलंदाज तुमच्या संघातून मला दिसलेत. पंकज याला बघितला होता, केतन याला बघितलं होतं आणि तुम्ही स्वतः चांगला खेळ ते पेश केला होता. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? त्या टायमाला म्हणजे एकाच दिवशी मला वाटते सकाळी फायनल झालेली ती आणि तो अनुभव खूप चांगलाच होता. चांगला अनुभव होता. विशेष म्हणजे तुमच्या संघातील जे खेळाडू आहेत, म्हणजेच उदाहरणार्थ केतन याचा जर आपण रेकॉर्ड्स बघितला तर त्यांनी दिघोडे येथील स्पर्धेमध्ये, रजनी स्पर्धेमध्ये दिघोडे संघाचा गोलंदाज प्रभाकर याला 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम 13 फेब्रुवारी 2016 साली. याचाच अर्थ रजनी स्पर्धेमध्ये तुमचे खेळाडू चांगले चमकत आहेत. हो नक्कीच, कारण खूप नाईट्स खेळतो त्यामुळे अनुभव आहे. म्हणजेच एक टफ मॅच सोरा 11 राजावळी संघाविरुद्ध होईल. हो नक्की. तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. या प्रतिक्रिया मनोज पाटील यांच्या टॉस बॉक्समधून आल्यात. दोन्ही संघाचे संघनायक आमच्यासोबत जुडले होते. एका बाजूला प्रताप भोईर, जो स्वराज 11 राजावळी संघाचा कॅप्टन आहे. या कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करता आमंत्रण दिलं जातंय ते कुणाल स्पोर्ट्स वाघवेळ संघाला. होणारा पुढील मॅच असेल. चला तर आम्ही तुम्हाला सरळ थेट घेऊन जातोय आमचे कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आमचे साथी कॉमेंटेटर प्रमोद शेडगेजी उपस्थित आहेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावंड सर, धन्यवाद. नाणेफेकीचं कौल आपण त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहिलात. स्वर्गीय केशरीनाथ पांडुरंग पाटील स्मरणार्थ बहुजन विकास आघाडी पुरस्कृत अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित आमदार चषक MLA ट्रॉफी 2021चा हा शानदार 16 सेकंड डे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सेकंड डेमध्ये आमच्या आलेल्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. खूप छान पद्धतीने आजचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. विजयासाठी 51 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलं आहे. धावांचं आव्हान कशा पद्धतीने मात्र खांद्यावर या ठिकाणी पेलतील याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. चला स्पीडअप करा जरा गेम. वेळेची दिरंगाई न करताना वेळेचं भान ठेवायचं आहे. प्रत्येक खेळाडूला मी विनंती करेन. अगदी बरोबर प्रमोदजी, मॅच लवकरात लवकर स्टार्ट करा आणि 30-25 मिनिटांमध्ये तुमची ही 5 षटकं टाकून पूर्ण व्हायला हवी. डाव्या बाजूला आपण बघतोय फॉलो बॉईज यांच्या माध्यमातून शीतपेय, हॉट ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स हे सर्व काही व्यवस्था करण्यात आलं आहे. त्याच्याकरता तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. समोरच अग्रिकट्टा भूषणजी भोईर यांचं भोजनालय आहे, तिथे सुद्धा तुम्ही भोजनाचा आस्वाद घेऊ शकतायत. आणि त्यांच्याच बाजूला आदरणीय हृदयनाथजी भोईर, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, त्यांचं बुजिंग सेंटरसुद्धा आहे. त्या बुजिंग सेंटरमध्ये जाऊन तुम्ही त्या बुजिंगचा आस्वाद घेऊ शकतायत. आम्ही अनेक वेळा तो बुजिंगचा आस्वाद घेतला आहे आणि माझा जो एक्सपिरियन्स होता तो खूप चांगला होता त्यांच्या बाबतीत. आणि या सर्व गोष्टी या मैदानाच्या सभोवताली तुम्हाला पाहायला मिळतील. चला आम्ही मॅचकडे वळतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये येतात आमचे दिग्गज समालोचक मित्र प्रमोदजी शेडगे. थँक्यू व्हेरी मच संदीपजी. तर 51 धावांचं लक्ष समोर आहे. चला वेळ दवडू नका. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 51 यावेळेला आपण पाहतोय 51 रन्स टू विन आहेत आणि 30 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज, पहिला चेंडू मात्र यावेळेला आपण पाहतोय सुंदर सुपर डिलिव्हरी. पूर्णपणे समजलं नाही, पूर्णपणे बीट होताना आपल्याला पाहतोय मुकेश पाटील, एक धुरंधर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. जयेंद्र एका साईडला आपण पाहू शकाल. हे 2 धुरंधर खेळाडू उमेमान गावातून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर एका साईडला गावदेवी कोलशेत हा संघ आपण पाहू शकतायत. चांगली फलंदाजी, बहारदार खेळ मात्र अमित गोसावी याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाला. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर. जेव्हा चेंडूला पिच करतात ना त्यावेळेला होप्स वाढतात, कारण फलंदाजाला जेव्हा तुम्ही बीट करता त्यावेळेला तुमचा एक वेगळाच होप्स असतो, एक वेगळीच अपेक्षा असते की येणाऱ्या चेंडूंमध्ये सुद्धा या फलंदाजाला मी ते बीट करणार आहे. आणि त्या ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूला जास्तीत जास्त पिच केलं जातं. ते गोलंदाजीच्या माध्यमातून डिलिव्हर केलं जातं चेंडू. गुड डिलिव्हरी. यावेळेला पहिला ऑन साईडला मुकेश पाटीलचा हा सुंदर फटका पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह केला जातोय, एकदा वर्जित केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण
हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून मात्र धाव घेण्याचा प्रयत्न करणार नाहीत. फलंदाज अकाउंट ओपन करतोय मुकेश पाटील. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते. समोरच आपण अमितदादा पाटील यांना आपण पाहू शकाल. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राहणीमान परंतु उच्च विचार. प्रत्येकाला मात्र हे व्यासपीठ खुलं करून देण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते आपण पाहू शकतायत आमच्या ऑनस्क्रीनवर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या धावसंख्येवर. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. आजचा दिवस आपण पाहिला तर सेकंड डे आपण पाहू शकतात. यानंतर बिग बॅटल, बिग मॅच कुणाल स्पोर्ट्स वाघबीळ वर्सेस आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वरा 11 राजावली. एका साईडला दोन्ही संघ मात्र बलाढ्य आहेत. ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करताना पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यातून कॉम्बिनेशन काहीतरी क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतं. या दोन संघांच्या माध्यमातून सामना सुद्धा सुरू आहे. आपण पाहतो 51 धावांचं लक्ष्यांचं आव्हान लक्षात घेता 1 धाव फलकावर. गोलंदाज शेहबाज. यावेळेला पाहिलं पंचांकडे दात जरूर मागितले गेले होते. पंचांनी मात्र दात फेटावून लावले गेले. शेहबाज डोक्यावर हात देत आहेत. लेग बायचा इशारा अजित म्हात्रे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर सांघिक जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. बिग अपील होती. शेहबाजने मात्र यावेळेला कॉन्फिडेंटली हा चेंडू फेकला गेला होता. अमित गोसावी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी मुकेश पाटील आणि एका साईडला जयेंद्र दर्शवत असताना की विचारपूस करतायत की चेंडू कोणत्या अँगलने क्रिएट होतोय. एक्झॅक्टली मात्र कुठे स्पॉट चेंडू मात्र यावेळेला लँड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पिच होतोय, डिलिव्हर्ड कुठे केला जातोय हे मात्र एकमेकांना यावेळेला दर्शवत असताना शेहबाज. यावेळेला ऑन साईडला सुंदर फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून दमदार फटका पाहायला मिळतोय. टेक्निकली साऊंड सिस्टम, स्वीट टायमिंग, गोड आवाजात गोड चौकार. 4 धावा. गुड शॉट. सुंदर फटका. यावेळेला आपण पाहिलं तर गुडलेन स्पॉटवर चेंडू होता परंतु बॅट फिरवण्याची शैली, बॅटचं एलिव्हेशन सुपर पाहायला मिळालं. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू मुकेश पाटीलच्या बॅटमधून एक सुंदर साऊंड सिस्टम पाहायला मिळालं. स्वीट टायमिंग, सही चेंडू डीप मिड विकेटला. 4 धावा. गुड शॉट. 6 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला आपण पाहिलं ऑन साईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला जातो चेंडूला. 1 धाव. सेन्सिबल क्रिकेट. मुकेश पाटीलच्या बॅटमधून 1 धाव येते आणि संघाला घेऊन जातोय 7 या धावसंख्येवर. विदाऊट लॉस 7 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. एंड ऑफ द ओव्हर. पहिल्या षटकांचा खेळ झालाय. 7 धावा. 1 सुद्धा गडी बाद झालेली नाही आहे. ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. कंपॅरिझन करताना जर आपण पाहिलं तर 13 धावा होत्या त्या अनिकेतच्या गोलंदाजीवर. 6 धावेने मागे राहतोय. परंतु इथे जर आपण विचार केला तर फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं तर 1 गडी बाद झाला होता जयेशच्या स्वरूपात. इथे जमेची बाजू काय आहे तर 7 धावा आणि कोणताही गडी बाद झालेला नाहीये. ज्या ज्या वेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाय रोवून उभे राहतात तेव्हा इटसेल्फ ऑटोमॅटिक धावा मात्र येण्यास आपोआप धावा येण्यास सुरुवात होते आणि तेच मात्र या ठिकाणी मुकेश पाटील आणि जयेंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळतं. वेळ दौडू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. आम्ही वारंवार सूचना देतोय कारण यूट्यूबच्या माध्यमातून या सूचना करणे योग्य वाटत नाही आहेत आणि त्याकरता मी विनंती करतोय प्रत्येकाला. धावांची गती जर आपण पाहिली तर 7 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिले तर पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. जयेंद्र आणि मुकेश हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेळेची दिरंगाई न करताना जास्तीत जास्त वेळ दौडू नका. प्रत्येकाला विनंती करेन. छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते 2 संघांच्या माध्यमातून. JTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा अल्पेश भोईर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खास करून विराथनवरून त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. हलक्याशा हाताने स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला जातोय. 1 धाव अर्जित केली जाईल स्लिप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी चेंडूला कलेक्ट करेपर्यंत 1 धाव अर्जित केली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. 1.1 चेंडूचा खेळ झालाय. 51 धावांचं पाठलाग करताना या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. जयेश मात्र विकेटच्या शोधात असेल कारण इथे विकेट जर मिळाली तर कदाचित पुन्हा एकदा कलाटणी मिळू शकेल आणि ही ब्रेक थ्रू जोडी जी आपण पाहतोय ब्रेक थ्रू लावून दिला जाईल. या जोडीच्या माध्यमातून थोडीशी डोकेदुखी ठरली गेली पहिल्या पॉवर प्लेमध्ये. धावांची गती फलकावर 8 धावा. 1.1 चेंडूचा खेळ झालाय. वेळ दौडू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करेन.
यावेळेला पाहिला स्विचिटचा फटका, सरळ चेंडू निघून जातोय. एक धाव दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा या ठिकाणी जयेंद्रच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. स्वतःवर निराश होतोय की एक्झॅक्टली मिडल ऑफ द बॅटला चेंडू कनेक्ट झाला नाही. अगोदरच थोडंसं यावेळेला पोझिशन बदलली गेली होती, स्वतःला ॲडजस्टमेंट केलं होतं, रीड केलं होतं ते गोलंदाजाने की स्विच इट खेळण्याच्या तयारीमध्ये आहे आणि थोडंसं कुठेतरी यावेळेला ऑफ कटर चेंडू पाहायला मिळाला. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 10 धावा. पद्मावती प्रसन्न उमेळमान या संघाची स्थिती पाहायला मिळते एक मजबूत स्थितीमध्ये. 10 धावा विदाऊट लॉस, 10 रन्स विदाऊट लॉस. यावेळेला पहिला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे दात सुद्धा मागितले नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे. वाईटचा इशारा विरल नायर यांच्या माध्यमातून. काही फलंदाज आपण पाहतो की कधी कधी मनाला खंत वाटते की फलंदाज मात्र अपील करायला लागलेत. शॉर्ट सिलेक्शन खेळल्यानंतर सुद्धा वाईट मागत असतात, हे आपण चुकीचं कुठेतरी व्यर्थ ठरलं जातं. परंतु या ठिकाणी जयेंद्रचं मी कौतुक करेन की पंचांना आपण का बोलवलंय, त्यांचं तर अपमान करण्यासाठी नाही ना, तर त्यांना मात्र रिस्पेक्ट देणं हे मात्र तुमचं कर्तव्य असणं खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळते. 11 धावा. मात्र यावेळेला अजूनपर्यंत कोणताही गडी बाद झालेला नाहीये. आज चर्चा काय होते, सूर्यकुमार यादवला मात्र विकेट या ठिकाणी दिलं गेलंय. खूप चर्चा मात्र कमेंट पास होत आहेत. इंटरनॅशनल लेवलला जर या गोष्टी होत असतील तर आपण साहजिकच या ठिकाणी टेक्नॉलॉजी आपल्याकडे तेवढ्या नाही आहेत, पंचांचं रिस्पेक्ट करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. यावेळेला हलक्याच्या हाताने लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला, शॉर्ट लेगला मात्र चेंडू वळतोय स्क्वेअर लेगला. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहू शकाल. जवळजवळ 12 रन्स, 12 धावा विदाऊट लॉस. 12 रन्स आतापर्यंत पाहायला मिळतात. 51 धावांचा पाठलाग करताना धावांवर मात्र लगाम लावला गेलाय. तो गोलंदाज जयेशचा मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने गोलंदाजी केले. मोठे फटके मारण्याचे चान्सेस दिले जात नाही आहेत. ते पद्मावती प्रसन्न उमेमान संघाच्या 2 धुरंधर खेळाडूंना अर्थातच मुकेश पाटील आणि जयेंद्र या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज जयेश. यावेळेला पहिलं सुंदर चातुर्याने मात्र यावेळेला इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय. तत्पूर्वी 2 धावा. धावा कशा खोऱ्याने मात्र व्हायच्या हे मात्र मुकेश पाटीलला ठाऊक आहे, कारण एवढी वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये मात्र त्यांनी घालवलेले आहेत. चढ उतार पाहिलेत, हारजीत पाहिलेत आणि खास करून संकटाच्या नद्या पार करताना एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाची शिदोरी आहे या फलंदाजाकडे. एका साईडला जयेशने मात्र मजबूर केलं होतं खेळण्यासाठी लेट कट आणि 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या 14 धावा. 1.4 चेंडूचा खेळ झालाय. पार्टनरशिपचा विचार केला तर 10 चेंडूमध्ये 14 धावांची पार्टनरशिप बिल्ड केले गेले आणि 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा. कोणताही गडी बाद नाहीये. अप्रतिम. यावेळेला जर आपण पाहिलं तर आउटसाइड द ऑफ स्टंप, खूपच बाहेर चेंडूला पिच केलं गेलं आणि यावेळेला वाईटचा इशारा येत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर 15 रन्स, 15 धावा. चेंडूला पाहिलं होतं की शफल झाला होता आणि सरळ चेंडूला फेकून देण्याच्या तयारीमध्ये होता, परंतु या ठिकाणी चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. दीपक पाटील काहीतरी कानमंत्र देत असताना आपल्या साथीदार या गोलंदाजाला काहीतरी दिलासा देतोय की अशा पद्धतीने गोलंदाजी तुला करायची नाहीये, तुझी जी लेन त्या लाईन आहे तीच ती तू स्वीकार. धावसंख्या 15 विदाऊट लॉस. अप्रतिम. गुड लेन स्पॉटवरून चेंडू मात्र यावेळेला आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. कमरेवर हात देतात मुकेश पाटील की हा शॉट तर मी चुकीचा खेळला नाही, शॉट सिलेक्शन चुकीचं होतं का हे मात्र मनामध्ये कुठेतरी डोक्यामध्ये काहूर चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती 15 धावा. 1.5 चेंडूचा खेळ झालाय. 1 टू गो. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये 51 धावांचा पाठलाग करताना यावेळेला सुंदररित्या मात्र चेंडूला वळवलं गेलं. स्लिप पॉइंट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, उत्तम दर्जाचं. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्येत 2 षटकांच्या अखेरीस 16 धावा. कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघाच्या 24 धावा होत्या आणि इथे मात्र 16 धावा 8 धावेने मागे राहताना पाहायला मिळतो. येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये लक्षात असू द्या मुकेश आणि जयेंद्र यांच्या माहितीसाठी 35 धावा आणि दोन्ही संघांच्या माहितीसाठी 18 चेंडू 35 धावा हे सामन्याचं समीकरण. नो मीटिंग, नो टाइम. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. वेळ दौडू नका. या आपण संदीपजी गावंडे यांच्याकडे जाऊया. निश्चितच प्रमोद, वेळेला फार महत्त्व आहे आणि इथे प्रत्येक संघाने जी वेळ दिलेली आहे ते वेळेमध्ये मॅच पूर्ण करणं फार महत्त्वाचं असेल. डाव्या बाजूला अनेक स्टॉल आहेत, सर्वांचीच नावं आम्हाला ठाऊक नाहीत. मात्र निश्चितच डाव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर प्रमोद पाटील यांचं एक स्टॉल आहे. ग्रीन चिकनसाठी फेमस असलेले प्रमोद पाटील. त्याच्यानंतर अंडापाव, वडापाव हे सर्व काही मिळेल त्या दुकानात. त्याच्यानंतर फॉलो बॉईज याने कोल्ड ड्रिंक्स, हॉट ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स ही सर्व व्यवस्था केलं आहे आणि ह्याकरता
पैसे खर्च करून तुम्ही त्यांचा आस्वाद घ्या. समोरच आपण बघतायत हृदयनाथ भोईर यांचं बोजिंग सेंटर आहे. त्याच्यानंतर अग्रिकट्टा भूषणजी भोईर यांचंसुद्धा भोजनालय तुम्ही पाहू शकतायत. आणि तिथे जर कोणी जेवलं नसेल तर जेवणाचा आस्वाद घ्या. पैसे हे तुम्हाला खर्च करावे लागतील आणि कमी दरामध्ये हे सर्व व्यवस्था या मैदानावर पुरवण्यात येते. मॅचकडे वळूया. चांगला मॅच मैदानाच्या सुरू आहे. या मॅचमध्ये कोण जिंकेल कोण हारेल काहीच सांगता येणार नाही. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा येत आहेत आमचे साथी समालोचक मित्र प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच संदीपजी. 16 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 18 चेंडू आणि 35 धावा. बिग बॅटल बिग फाईट पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम स्वीट टायमिंग होतं परंतु या ठिकाणी आपण पाहतोय जयेंद्रच्या बॅटला जाऊन चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आदळला जातोय. 17 धावा. एका साईडला लेफ्ट हँड आणि राईट हँड असं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. ही जोडी खास करून टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जामध्ये सुद्धा आपण पाहतोय की खूप फेम जोड्या झाल्यात. या आपण कित्येक वेळा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 17 धावा. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 17 आणि 17 चेंडूमध्ये विजयासाठी 34 धावा. 17 balls remaining and 34 runs required to win by पद्मावती प्रसन्न उमेमान टीम. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा पाहायला मिळते. अमितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा प्रकाश झोतामध्ये अर्थातच विद्युत झोतामध्ये आपण पाहतोय. ज्या ठिकाणी इंग्लंड आणि भारत असा मात्र सामना सुरू आहे अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये. अगोदर सरदार पटेल हे स्टेडियम पाहायला मिळालं होतं. सरदार वल्लभभाई पटेल असं स्टेडियम पाहायला मिळालं परंतु नरेंद्र मोदी स्टेडियम. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटचं टॉप एज आणि यावेळेला महत्त्वपूर्ण विकेट होती. जयेंद्र मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि जीवनदान मिळतोय त्या ठिकाणी पाहायला मिळतोय तो जयेंद्र याला. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 18 धावा. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला 2.2 चेंडूचा खेळ झाला आहे. 16 चेंडू आणि 33 धावा. एका साईडला जयेंद्र 4 चेंडू 4 धावा. 10 चेंडू 11 धावा. सुंदर सामन्याचं यावेळेला आपण पाहतोय लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद अमितदादा पाटील यांच्या वतीने जे घर बसल्या वॉच करतायत या स्पर्धेचं. यावेळेला पाहिला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इन दी एअर चेंडू हवेत बराच वेळ राहतोय आणि या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीयेत क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतं. कुणाल यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. 1 man फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा शाणा होतोय. अर्थातच या अगोदर जयेंद्रचा झेल सोडला आणि यावेळेला कुणालने टिपला. बॅक टू द पॅव्हिलियन बॅट्समन. धावांची गती जर आपण पाहिली तर विशाल भोईर आम्हाला दर्शवत आहेत की 18 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. सुंदर अशा वातावरणात थर्ड T20 मध्ये जर आपण पाहिलं तर विराट कोहलीने जबरदस्त 77 धावा कुठल्या गेल्यात. 2 सामन्यांमध्ये मात्र तंत्र शुद्ध फटकेबाजी पाहायला मिळाले नाहीत आणि तदनंतर सुधारणा करीत मात्र 77 धावा 1 man आर्मी आपल्याला पाहायला मिळाली होती. परंतु KL राहुल आपल्याला पाहायला मिळतात थोडेसे फ्लॉप शो ठरत आहेत आतापर्यंत. आता मात्र चेंडू आहे तुमच्याकडे जवळजवळ जर आपण पाहिलं तर सामना बॅलन्सिंग आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र यावेळेला डिरेक्ट हिट होतोय. पंचांकडे दात. पंचांनी मात्र यावेळेला सांगितलंय की नॉट आउट आणि बाईटच्या स्वरूपात अजित म्हात्रे यांच्याकडून 1 धाव स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 19 धावा. 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 19 लॉस ऑफ 1 विकेट. 2.4 ओव्हरचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. चेंडू आहेत यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत जवळजवळ आपण पाहू शकाल. धावांची गती 19. 14 चेंडू 32 धावा. सुंदर सामना आहे आतापर्यंत. मैदानाच्या आतमध्ये कडवी लढत पाहायला मिळते. अमित सारखा एक बिग हिटर आपल्याला पाहायला मिळतोय. महापौर चषकामध्ये या फलंदाजाची बॅट तळपली होती गेल्या वर्षामध्ये. तदनंतर थोडंसं आपण पाहू शकाल एका साईडला जयेंद्र अमित जयस्वाल. आदरणीय सन्मान्य गणेश मानेरा आपल्याला उजव्या बाजूने दिसत आहेत जाताना.
वाघवेळ संघाच्या माध्यमातून ते इन ॲक्शनमध्ये कदाचित प्लेइंग 11चा हिस्सा असतील. एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. अप्रतिम तेज तरार चेंडू पाहायला मिळाला. यावेळेला आपण पाहतोय शेबाजचा अप्रतिम गुड लेन स्पॉटवरील चेंडू मात्र अगदी यावेळेला आपण पाहतोय पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय. अजित मात्रे यांचा इशारा येतोय की लेग बायचा इशारा इन्क्लूड केली जाते. 1 धाव आणि सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर ती एकंदरीत 20 रन्स 1 विकेट. आतापर्यंत सामना बॅलन्सिंग आहे. 13 चेंडू आणि 31 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पूर्णपणे मात्र धावांवर अंकुश लावला जातोय. अचूक टप्प्यावर धारदार गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या बोटांतील जादू काय असते, सहजता काय असते, सुंदरता काय असते याचं परिपूर्ण मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं प्रात्यक्षिकरण. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटचे एज घेऊन चेंडू मात्र यावेळेला शॉर्ट लेग गलीला निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 21 रन 21 धावा 12 चेंडू आणि 30 धावा 15ची सरासरी आता मात्र येऊन ठेपले गेले. ज्या पद्धतीने मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहू शकाल. 3 षटकांमध्ये 7च्या सरासरीने 21 धावा. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा. 2 षटकांचा विचार करता 12 धावा आणि तदनंतर 1 गडी बाद. अशा पद्धतीने शेहबाजने मात्र सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळालं. 12 धावा आणि 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळाली. शेहबाजची बेस्ट ॲनालिसिस यावेळेला बॉलिंग पाहायला मिळाली. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. 12 चेंडू आणि 30 धावा. अमित गोसावी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॅट्समन, ॲज अ बॉलर सुंदर मात्र 3 फॉर्मॅटमध्ये ॲग्रेसिव्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिपेश पाटील मात्र मॅचचा आनंद घेताना. कालचा दिवस थोडासा नर्वस पाहायला मिळाला असेल. 1 चेंडू 4 धावा स्मिथ असे करतायत. क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम, परंतु त्या गोष्टी स्मरणात राहतात. एका साईडला निखिल पाटील ज्या मुख्य मंचावर आहेत, कुणाल पाटील डोक्यावर हात देताना पाहायला मिळतात. जितेंद्र भोईर पाते आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये या अविस्मरणीय क्षण नेहमीच आपल्याला अद्ययावत करताना पाहायला मिळतं. यावेळेला मात्र ऑन साईडला दमदार फटका तर आहे, परंतु तेवढाच उत्कृष्ट झेल. फलंदाज बाद जयेंद्रच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द पॅव्हिलियन. गौरव गुड कॅच. फलंदाज बाद. डीजे मैदानाच्या आत सुद्धा अमित नावाचं वादळ आलंय आणि ते या आयोजक म्हणून सुद्धा आपण बघतायत अमित केदारनाथ पाटील. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि बघितलं तर अमित गोसावी एक अतिशय चांगला क्रिकेटपटू आहे आणि आतापर्यंत त्यांची जी क्रिकेट कारकीर्द आहे त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. इथे सुद्धा चांगली गोलंदाजी पेश करतोय आणि यंदा कोलशेत संघाच्या माध्यमातून अमित यांनी आम्हाला सुद्धा धावतं समालोचन करण्याकरता 5, 6, 7 या तारखेला आमंत्रण दिलं होतं, मात्र आम्ही जाऊ शकलो नाही. त्याबद्दल अमित गोस्वामी यांची आम्ही क्षमा मागतोय. आता मैदानाच्या आत कशा पद्धतीने खेळ त्यांच्या माध्यमातून होतोय हे आपण पाहणार आहोत. स्थिती जाणून घेऊया काय घडामोडी घडत आहेत या मॅचमध्ये. प्रमोदजी. हॅलो. 11 चेंडू आणि 30 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. अप्रतिम सुंदर फटका आहे. ड्राईव्ह केला जातो चेंडूला. अमित जयस्वाल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. थोडंसं फंबलिंग झालं आणि बॅकअप चांगलं मिळालं होतं त्या ठिकाणी गौरवच्या माध्यमातून. तत्पूर्वी 2 धावा काही रोखूच शकणार नाही आहेत आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 23 धावा. 1 ते 2 मोठे फटके मात्र सामन्यामध्ये या ठिकाणी कलाटणी घेऊन येतील. या सामन्यामध्ये फेरबदल होऊ शकतो, परंतु त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच इंग्लंडच्या पंतप्रधानांना मात्र एका विद्यार्थ्याने विचारलं, सर आपल्या यशाचं रहस्य नेमकं काय आहे? तर त्यांनी सांगितलं, कधीही हार मानू नका. हे 9 शब्द मात्र आपल्या माइंडमध्ये फिट ठेवा. आयुष्यात नक्कीच यश तुम्हाला प्राप्त होईल. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. 1 धाव वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 24 रन्स 24 धावा 2 गडी बाद 9 चेंडू आणि 27 धावा. 300च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. पुन्हा एकदा प्रति चेंडू गणित जर विचार केला तर यावेळेला कॅल्क्युलेशन आपण पाहतोय की 3 धावा प्रत्येक चेंडूवर मात्र यावेळेला घ्याव्या लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज अमित गोसावी.
अप्रतिम विदिन सेकंदामध्ये चेंडू स्किट होत असताना मात्र हाताला स्पर्श होऊन स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 25 रन. प्रसाद एका साईडला, अमित एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात. या दोन खेळाडूंकडे तेवढे ॲबिलिटी आहे, परंतु अमित गोसावी यावेळेला चेंडूची जी मात्र डिलिव्हर्ड चेंडू करतायत गुडलेन स्पॉटवरून चेंडू, यावेळेला आपण पाहतोय सुंदररित्या चेंडूला फक्त हलकासा स्विंग पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेला आपण पाहतोय थोडासा हवे स्विंग जरूर झाला होता, फुलटॉस चेंडूला कन्वर्ट करू शकले नाही. एक धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 26 धावा, 26, 7 चेंडू आणि 25 धावा. सामना होता कुठे आला कुठे, मात्र संत गतीने सुरुवात सुरू झाली होती मुकेश पाटील आणि जयेंद्रच्या माध्यमातून. तदनंतर पार्टनरशिप चांगली बिल्ड झाली होती, परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढला नाही आणि त्याचंच बेनिफिट मिळालं ते गोलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. इंटरव्ह्यू विकेट घेत राहिल्या, सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. चेंडू मात्र यावेळेला स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून निघून येतोय. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी निघालेत. 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत आणि दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या अमित स्वतःकडे स्ट्राईक एंडकडे जाण्याचा अट्टहास जरूर केला जातोय आणि धावांची गती फलकावर 28 धावा, 6 चेंडू आणि 23 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 6 बॉल्स रिमेनिंग अँड 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. कुणाल स्पोर्ट्स वाघबीळ आणि स्वरा 11 राजावली या दोन संघाच्या माध्यमातून आपल्याला नेक्स्ट मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. आमदार चषक 2021चा हा शानदार सोहळा आपल्याला डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. अमितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं या रात्रीच्या स्पर्धेमध्ये मनोरंजनाची भरीव कॅप्सूल अर्थातच आमदार चषक 2021 आपल्याला पाहायला मिळतो. घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2021. पुढील गाण्यासाठी मी आमंत्रित करते आजचे आपले स्पेशल मिस्टर अमोल जाधव. थँक्यू टीचर, थँक्यू. अमोल जाधव हे फक्त नाव नाही आहे तर ब्रँड तयार झालं. ब्लाइंड सिंगर, एक महाराष्ट्राला मिळालेला गोड आवाज, अर्थातच एकविरेचं गाणं जे मात्र ट्रेंड झालं खूप चांगल्या पद्धतीने. यावेळेला ऑन साईडला षडंपूलचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर यावेळेला आपण पाहतोय डीप मिड विकेटला 2 धावा काही रोखूच शकणार नाही आहेत. चेंडू आहेत तुमच्याकडे 5 आणि 5 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 21. 5 चेंडू आणि 21 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. आलेले आमचे लाडके क्रिकेट रसिक या स्पर्धेला वळालेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. आपण संध्याकाळच्या सत्रात आपण पाहिलं प्रेक्षणीय सामना या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा प्रयत्न जारी आहेत. अमितचे बॅटला चेक करतायत कशा पद्धतीने, मात्र स्ट्रोक जात नाही आहेत कारण कॉन्फिडेंटली गोलंदाजी केली जाते. प्रयत्न त्या ठिकाणी करतायत फलंदाज, परंतु प्रयत्नांना यश येत नाही आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा. त्यासाठीच अमित गोसावी यांनी सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये की आम्ही प्रथमतः फलंदाजी घेणार आहोत आणि त्या फलंदाजीला सार्थ ठरले गेले. फलंदाज यावेळेला बॅटचा टॉपेज जरूर लागला गेला. चेंडू मात्र लॉंग स्टॉप रिझनमध्ये निघून जातोय. चेंडू पाहता पाहता यावेळेला सीमारेषेच्या पलीकडे जाईल का तर पाहायचं आहे. चेंडूला स्टॉप केला जातोय. तत्पूर्वी आपण पाहू शकताय तर धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 2 धावा येतात आणि दुहेरी आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 33 धावा. 33 रन्स, 3 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांचं लक्ष आहे. तीन चेंडू आणि 18 धावा विजयासाठी उमळेमान संघाला आतापर्यंत 18 धावांचं लक्ष आहे. पद्मावती प्रसन्न उमळेमान संघ आपण पाहतोय 3 चेंडू 18 धावा. सुपर मॅच. यावेळेला मात्र ऑन साईडला दमदार फटका पाहायला मिळतोय. रिदम मिळालाय. चेंडूला फेकून दिलाय मिळांच्या डोक्यावरून. सुपर टायमिंग प्रसादच्या बॅट मधून मात्र यावेळेला आपण पाहतोय दमदार षटकार. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू थँक्यू. 2 चेंडू आणि 12 धावा पद्मावती प्रसन्न उमेमान संघाला. गेम इज ऑन. आतापर्यंत मात्र यावेळेला आपण पाहतोय की सामना संत गतीने सुरू होता. कॉन्फिडंट वाढला गेलाय. आत्मविश्वास खूप महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकार जर येत आहेत तर केदारनाथ पाटील साहेब यांच्याकडून 700 रुपयांचं कॅश प्राइज पाहायला मिळेल. 350 रुपये प्रति षटकारामागे मात्र यावेळेला मिळतील. केदारनाथ पाटील यांच्याकडून 2 षटकार मात्र तुम्हाला ठोठावे लागतील विजयासाठी. 2 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा सामना बॅलन्सिंग आहे.
यावेळेला पुन्हा एकदा मात्र प्रसादने यावेळेला चेंडूला जरूर खेळलं गेलंय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. 6 धावांकरता एक चेंडू 6 धावा. व्हॉट अ मॅच, सुपर टायमिंग. आता मात्र सामन्यामध्ये जान आणले गेले. गोलंदाज आहे कुणाल आणि एक चेंडू 6 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, हा सामना जर मनापासून आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. कधी कधी जिंकणाऱ्यांपेक्षा हरणाऱ्यांची स्तुती केली जाते, हे आपण सातत्याने पाहिलंय. एक चेंडू 6 धावा. प्रसाद पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रसाद पाटील जो ऑन फायर. एक षटकार येतोय तर 700 रुपयांचं कॅश प्राइज. आणि जबरदस्त यावेळेला आपण पाहू शकाल सुपर बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू 6 धावा. व्हॉट अ मॅच, सुपर टायमिंग सहित मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच म्हटलं आता आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागतो. आणि उमेमान संघाचे प्रत्येक फलंदाज कायम सोबत ठेवतात ते प्रसादला, कारण आत्मविश्वास नावाचा वजीर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. एक चेंडू 6 धावा. षटकार येत आहेत. 700 रुपयांची कमाई केदारनाथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही ऊर्जा देत आहेत. एक चेंडू 6 धावा. ज्या कुणालने चांगल्या प्रकारचे 3 चेंडू हाताळले होते, त्याच प्रसादने मात्र या वेळेला आपण पाहतोय सुपर बॅटिंग करताना मॅग्निफिसंट इनिंग. आणि या वेळेला प्रेक्षकांची मने जिंकणारा हा सामना पाहायला मिळतोय. एक चेंडू 6 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. म्हणूनच म्हटलं जातं आयुष्यात मित्रांनो, कितीही कठीण प्रसंग आले ना तरी सुद्धा दुसऱ्याला तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरला देतो. तो बेस्ट ऍक्टर कोण, कुणाल की प्रसाद, याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. एक चेंडू आणि 6 धावा. कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागणार आहे? या आमदार चषक अमितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा पाहायला मिळते. कोणत्या संघाला मात्र या ठिकाणी प्रवास समाप्त होईल, कोणत्या संघाचं या ठिकाणी आपण पाहतोय पूर्णपणे रिझल्ट काय लागेल, कारण 365 दिवस 52 आठवडे 8760 तास 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजे 1 वर्ष. आणि ही 1 वर्षाची मात्र या वेळेला किंमत कोणत्या संघाला मोजावी लागणार आहे आणि अमितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा पुन्हा एकदा कोणाला हाताळावी लागेल आणि कोणता संघ मात्र खेळ तो वाचेल या तंत्रावर चालेल. एक चेंडू 6 धावा. मित्रांनो, जोरदार टाळ्या होऊ द्या पुन्हा एकदा या सामन्यासाठी. एक चेंडू 6 धावा. या वेळेला पाहिलं न्यायालय दबाव आहे कुणालवर. या ठिकाणी आपण पाहू शकाल 1 चेंडू 5 धावा. आता मात्र चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात घ्यायचं आहे. हा मात्र टेन्शनवाला सामना पाहायला मिळतोय. कोणत्याही खेळाडूने कोणत्याही पाठीराख्याने मात्र अतिउत्साहात मैदानाच्या आतमध्ये जाण्याची कृपा करू नका, अन्यथा जिंकून सुद्धा हरण्याची मात्र वेळ येईल. त्यासाठी मी तुम्हाला विनंती करेन. 1 चेंडू आणि आता मात्र 5 धावा. 5 चेंडूमध्ये 17 धावांची घणाघाती फलंदाजी पाहायला मिळते. तडाखे बंद फलंदाजी. आता मात्र या वेळेला डोक्यावर हात देण्याची वेळ आले. एका साईडला कमरेवर हात तर दिलेत कुणालने, परंतु कॉन्फिडेंटली गोलंदाजी करावी लागेल गावदेवी कुलशेत संघाच्या गोलंदाजांना. क्रिकेट आहे हा मित्रांनो, खेळच असा आहे जो अद्भुत आपल्याला पाहायला मिळतो. कधीही काही केव्हाही होऊ शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं क्रिकेटच्या दुनियेमध्ये. 1 चेंडू 5 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांची नजर या सामन्याकडे लागले गेलेत. या वेळेला मात्र जबरदस्त कुणालने कॉन्फिडंट ठेवला. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं आणि या वेळेला मात्र जबरदस्त प्रत्येक प्रेक्षकांची मने जिंकणारा प्रसाद पाटील पाहायला मिळाला, जो फायर ब्रिगेडमध्ये मात्र कामाला आहे. ज्या पद्धतीने सर्व्हिस करताना आपल्याला पाहायला मिळतं, सर्व्हिस सांभाळून क्रिकेटवरचा अफाट प्रेम जपणारा आपल्याला पाहायला मिळतो प्रसाद पाटील. थँक्यू व्हेरी मच अमितजी. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण देणार आहोत. तत्पूर्वी हँडशेक करण्यासाठी मी उमेमान संघाच्या खेळाडूंना विनंती करेन, आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे रांगेमध्ये. म्हणून म्हटलं आता कधी कधी जिंकणाऱ्यांपेक्षा कधी कधी हरणाऱ्यांची स्तुती केली जाते. म्हणून म्हटलं जातं ना की या जगाच्या